चटपटीत चटकदार आंबट गोड तिखट चवीचे लोणचे. लिंबाचे लोणचे बघताच क्षणी तोंडाला पाणी येते. अजिबात तेल न वापरता, साखरेचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने लोणचे कसे तयार करायचे आज आपण ते बघणार आहोत. चटपटीत आणि चटकदार आंबट गोड तिखट चवीचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो लिंबू घेतले आहे. लिंब घेताना मोठ्या आकाराचे आणि पातळ सालीचे घ्यायचे आहे. जाड सालीचे लिंबू वापरायचे नाही आहे आणि अगदी फ्रेश असे लिंबू वापरायचे आहे, ज्यावर एकही डाग नाही पाहिजे. मस्त असे रसरशीत लिंबू हवे तर इथे मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहे. ते आधी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये टाकून यामध्ये गरम पाणी घालायचे आहे. पाणी हे थोडंसं उकळतं घालायचं आहे. गरम पाणी घातल्यानंतर 10 मिनिटासाठी असेच भिजत ठेवायचे आहे. गरम पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्यावरची जी साल आहे ती हलकीशी मऊ होते आणि कचरा असेल तो पण निघून जातो, ज्यामुळे लिंबाचे लोणचे कडू पण लागत नाही आणि खराब पण होत नाही आणि त्याला बुरशी पण लागत नाही. आता हे लिंबू काढून सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यावर जराही पाण्याचा अंश राहता कामा नये. लिंबाचे काय कोणतेही लोणचे बनवताना त्यामध्ये जराही पाण्याचा अंश राहिला तर त्याला लवकर बुरशी लागते, ज्यामुळे लोणचे खराब होते. आता हे लिंबू पुसून घेतल्यानंतर लगेचच लिंबू कापून घ्यायचे आहे. रसरशीत असे लिंबू आहे, अगदी पटकन चिरला जातो. लिंब घेताना हे पातळ सालीचे लिंबू घ्यायचे आहे. जाड सालीचे लिंबू घेतल्यामुळे लिंबाची साल ही थोडीशी कडवट लागते. जाड साल वापरली तर लिंबाचे लोणचे कडवट होते आणि खायला पण चांगले लागत नाही. म्हणून पातळ सालीचे लिंबू बघून घ्यायचे. यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे. बिया देखील कडवट असतात. जेव्हा आपण मिक्सरमधून फिरवू तेव्हा या बिया बारीक झाल्या तर लिंबाचे लोणचे कडू लागते, म्हणून सगळ्या बिया काढून घेतल्या. अशाच पद्धतीने सगळे लिंबू चिरून घ्यायचे आहे. 4 भागांमध्ये लिंबू चिरून त्याच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे. लिंबाचे लोणचे हे औषध म्हणून पण वापरले जाते किंवा नुकत्याच आजारातून बाहेर आले असेल तर तुम्ही तोंडाला चव नसेल तेव्हा लिंबाचे लोणचे तुम्ही चाटण म्हणून वापर केला जातो. थोडंसं लिंबाचं लोणचं त्यामध्ये अर्धा चमचा मध घालावा. ते व्यवस्थित मिक्स करायचे. हे चाटण जर तुम्ही खाल्ले तर तुमची भूक वाढते, म्हणून लिंबाचे लोणचे हे घरात जरूर बनवून ठेवावे. आता सगळ्या लिंबाचे काप करून घेतलेले आहे. सगळ्या बिया काढून घेतल्या. लगेचच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये फिरवताना हे पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहे. थोडीशी जाडसर ही पेस्ट करायची आहे. एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे, कारण लिंबाचे हे क्रश लिंबाचे लोणचे आहे. थोडेसे लिंबाचे दाणे त्यामध्ये दिसायला हवे, म्हणूनच असे जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा, लिंबाचे क्रश करून घेतलेले आहे. एका भांड्यामध्ये ह्या लिंबाचे क्रश काढून घेऊया. त्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकायचे आहे, चिरलेला गूळ टाकायचा आहे. इथे मी 2 वाट्या लिंबाचा क्रश घेतला होता तर 2 वाट्या चिरलेला गूळ घालायचा आहे आणि मिक्स करायचे आहे. तुम्हाला यामध्ये साखर घालायची असेल तर तरी पण तुम्ही ते घालू शकता. तर याला चांगले मिसळून घेतले. हे बघा असे झालेले आहे. आता याला अर्धा 1 तास असेच ठेवून देऊया. तर मग पुढची प्रोसेस करूया. आता अर्धा 1 तास झाल्यानंतर यामध्ये गूळ बघा चांगला विरघळला गेलेला आहे. आता याला शिजून घ्यायचे आहे. तर यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. जाड तळाची कढई घ्यायची आहे. तर यामध्ये हे लोणचं घालायचे आहे. लोणचं म्हणजे लिंबाचं क्रश. हे असंच इतकं भारी लागतं ना, तर तुम्ही हे थोड्या प्रमाणात ते करून बघा. केलं तर हे 2 ते 3 दिवस मुरवून घेतलं आणि खूप मस्त लागते. इतकं छान टिकतं. आता याला मंद आचेवर आपण 6 ते 7 मिनटं याला शिजवून घ्यायचे आहे. याला अशी हलकी हलकी अशी उकळी यायला लागलेली आहे. गॅस कमी करून घेऊया आणि 6 ते 7 मिनटं याला शिजवून घेऊया. 1-2 मिनटानंतर बघा याला उकळी आलेली आहे. यातला गूळ विरघळला गेलेला आहे. मगाशीपेक्षा पातळ दिसू लागलेला आहे. तुम्हाला परत दाखवते. मगाशी थोडा घट्ट होता. आता याला मंद आचेवर 4 ते 5 मिनटासाठी शिजवू. याला हलकासा दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. खूप पण शिजवू नका.
नाहीतर इतके घट्ट होईल की तुम्हाला खाता पण येणार नाही. गॅस कमी ठेवून आणि हलकासा दाटसरपणा येईपर्यंत 4 ते 5 मिनटं याला शिजवून घेऊया. याला 6 ते 7 मिनटं शिजवून घेतलेले आहे. आता हे दाट झालेले आहे. यापेक्षा जास्त शिजवायचे नाही आहे. गॅस बंद करायचा आणि पूर्ण गार होऊ द्यायचे आहे. हे संपूर्ण गार झाल्यावरच हवा बंद डब्यामध्ये याला भरायचे आहे. हे बघा अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे. रंग पण मस्त आलेला आहे. उपासाला हे चालतं आहे. हे एकदम मस्त आणि एकदम करून ठेवलं की मस्त टिकतं. फक्त पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आहे. मस्त आंबट गोड चवीचं लिंबाचे क्रश लोणचे तयार झालेले आहे. एकदा करून बघा. पहिल्यांदा थोड्या प्रमाणात करून बघा. नंतर आवडले तर जास्त प्रमाणात करा. रेसिपी आवडली असल्यास तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.